वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून सुमारे 300 कोटी रुपये खर्चून शेंडा पार्क इथं शाहू महाराज शासकीय वैद्यकीय नगरी आकारास येते। त्यातील विविध प्रकल्प बांधकामातून अधिकारी आणि ठेकेदार यांनी 75 ते 80 कोटी रुपयांचा ढपला पाडल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलाय। या भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच सोमवारपर्यंत अधिकाऱ्यांनी खुलासा केला नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय। कोल्हापुरातील शेंडा पार्क इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं विविध कामं सुरू आहेत। त्यामध्ये अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण, वाहनतळ, सीपीआरचं विस्तारीकरण, मुख्य प्रशासकीय कार्यालय यासह अनेक प्रकारची बांधकामं सुरू आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमतानं या कामातून 75 ते 80 कोटी रुपयांचा ढपला पाडलाय असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक राजू दिंडोरले प्रसाद पाटील यांनी केलाय। मनसे कार्यकर्त्यांनी आज कार्यकारी अभियंता रोहित तोनले यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। या भ्रष्टाचाराबद्दल अधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत खुलासा करावा, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। मागच्या वेळी ज्यावेळी आम्ही निवेदन दिलं होतं ह्या प्रकरणामध्ये निवेदन दिल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्यांदा आमची लोक माहिती आणायला गेली त्यावेळी तर संबंधित तोंडले साहेब जे आहेत त्या तोंडले साहेबांच्या ऑफिसमध्ये भाडोत्री गुंड होते। ते आमच्या कार्यकर्त्यांना उलटसुलट बोलत होते की तुम्ही आंदोलन करायचं नाही, आंदोलन केले तर आमच्याशी गाठ आहे। आणि बरोबर 5 वाजता संध्याकाळीच आम्हाला फोन आला की आमच्या संबंधित कार्यकर्त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे म्हणून। आम्ही पोलिसांना विनंती करत होतो की तिथं त्या महिला संबंधित अधिकारी नव्हत्याच, तुम्ही CCTV फुटेज चेक करा किंवा त्या महिला असतील तर आम्हाला त्याचा एक पुरावा द्या। तर त्यांनी दिला नाही। तर आत्तासुद्धा मगाशी आम्ही ज्यावेळी आत येत होतो तर ह्या पोर्समध्ये तुम्ही CCTV काढून आजही बघा, भाडोत्री गुंड त्या संबंधित ठेकेदारांना आणलेले। तर मला भाडोत्री गुंडांना एवढंच सांगायचं आहे, कधीही कुठल्याही मैदानात फक्त एक फोन करून या तुम्ही, तर आम्ही मनसे म्हणून कधीही तयार आहे त्यांच्यावर लढायला। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोनले यांनीही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये यांचं आजच निवेदन मला प्राप्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये यांनी डॉक्युमेंट काय जोडलेत याचा सगळा अभ्यास आम्ही करू, चौकशी करू आणि त्याच्यावरती मग पुढील प्रमाणे शासन नियमाप्रमाणे मी कारवाई होईल। दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली। या आंदोलनात निलेश धुमा, राजू पाटील, अभिजित पाटील, निलेश असगावकर, यतीन होरणे, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।